जय शिवराय शेतकरी बांधवांनो, आपणा सर्वांचं पुनश्च एकदा माय मराठी डिजिटल यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून सहर्ष स्वागत। शेतकरी मित्रांना पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये दिले जातात आणि मित्रांनो काही दिवसापूर्वीच म्हणजे 15 नोव्हेंबर रोजी 15वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। पण 15वा हप्ता न मिळालेले खूप सारे शेतकरी आहेत आणि त्यांना चिंता लागली की त्यांना आता हा हप्ता मिळणार की नाही मिळणार। तर मित्रांनो यासाठी तुम्हाला एका ठिकाणी तक्रार करायची, ती तक्रार कशा प्रकारे करायची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनललाही सबस्क्राइब करून ठेवा। तसंच खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन करायला विसरू नका। तर मित्रांनो शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी थोडीफार आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पीएम किसान योजना म्हणजेच सन्मान निधी योजना ही चालू करण्यात आलेली आहे आणि सुरुवातीला या योजनेत सर्व शेतकरी पात्र करण्यात आलेले होते। परंतु कालांतराने या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने काही बदल करण्यात आले होते, जसे की ई-केवायसी करणे, आधार प्रमाणीकरण करणे, लँड सीडिंग इत्यादी प्रकारचे बदल करण्यात आले आणि याचमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ लागलेल्या आहेत। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हप्ते मिळायचे बंद झालेले आहेत, काही शेतकऱ्यांना सुद्धा हप्ता मिळालेला नाही आहे। त्याच्यानंतर या सर्व बाबीला पर्याय म्हणून शासनाकडून पीएम किसान हेल्पलाईन क्रमांक सुरुवात करण्यात आलेली आहे। आता पीएम किसान योजना हेल्पलाईन क्रमांक ही काय पद्धत आहे, कशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये हप्ता मिळण्यास मदत होणार आहे तेही बघूयात। मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हप्ता मिळण्यास बऱ्याच अडचणी येत आहेत आणि शेतकरी जवळपास माही सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा गावातील सुशिक्षित तरुण असतील ज्यांना याबद्दल माहिती आहे त्यांना विचारणा करून सुद्धा त्यांना योग्य ती माहिती मिळत नाही किंवा दिली जात नाही आणि त्याचसाठी हा व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, कारण शेतकऱ्यांनाही पीएम किसान योजनेचा 15 हप्ता ज्यांना मिळाला नसेल त्यांना मिळवण्यासाठी मदत होईल। तर मित्रांनो आता कोणत्या ठिकाणी तुम्हाला तक्रार करायची आहे, कशा प्रकारे तक्रार करायची संपूर्ण माहिती आपण बघूयात। तर चला मित्रांनो बघूयात कोणत्या नंबरवर तुम्हाला तक्रार करायची आहे, कोणत्या ईमेल आयडीवर तुम्हाला मेल पाठवायचा आहे, कशा प्रकारे पाठवायचा आहे तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी तक्रार करा। प्रधानमंत्री किसान योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना मागील काही दिवसापूर्वी 15वा हप्ता वितरित करण्यात आला। देशभरातील शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली, परंतु काही कारणास्तव बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांच्या पीएम किसान खात्यातील त्रुटीमुळे पैसे मिळाले नाहीत। तर अशा शेतकऱ्यांनी खालील दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे। तर बघू शकता मित्रांनो इथे तुम्हाला टोल फ्री क्रमांक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने सुरू केलेला आहे। बघू शकता 0122430606 आणि 155261 या दूरध्वनी क्रमांक सुरू करण्यात आलेले आहेत। यासोबतच 180011555266 या मोफत टोल फ्री क्रमांकावर शेतकरी आपली तक्रार नोंदवू शकतात। तक्रार नोंदवणीसाठी शेतकऱ्यांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 5 या कालावधी देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर इथे बघू शकता ईमेलद्वारे दूरध्वनी तक्रार करण्यासोबतच सुशिक्षित शेतकऱ्यांनी ईमेलद्वारे तक्रार करण्याची सुविधा सरकारकडून देण्यात आलेली आहे। शेतकरी यांची तक्रार pmkisan/ict@government.in किंवा pmkisan/funds@government.in या ईमेलवर पाठवू शकतात। अशा प्रकारे हे अपडेट आहे मित्रांनो। आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा। तर मित्रांनो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।